नमस्कार मंडळी. आज काय स्पेशल? तर चला सांगते, पण त्याआधी आज जर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर हे बघा, आज ना आपण अशी रेसिपी बनवतोय जी खूप इम्पॉर्टंट आहे, की आपण ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत तर त्या घरी आणतो बाजारातनं आणि त्या 2-3 दिवसातच पिवळ्या पडायला सुरुवात होतात आणि लाल होतात. मग आपण काय करतो, त्या यूज न करता फेकून देतो. त्याच्याचपासूनच आपण एक छान टेस्टी असं ते टेस्टी अशी चटणी बघणार आहोत. ती कशी तर चला सांगते. पहिल्यांदा ना ही डाळ आहे ना मी 2 तास भिजवून घेतली पाण्यात. डाळ भिजली की मग त्यामध्ये लाल मिरची टाकली, मग लाल मिर्च टाकली, मग मीठ टाकलं, पुदिना टाकला, थोडीशी धने पावडर टाकली, घरगुती काळा मसाला घातला आणि थोडासा चाट मसाला घातला आणि थोडंसं देशी लसूण आहे बघा, लसूण आणि आल्याचे 2-4 तुकडे यामध्ये घातले आणि मग छान असा बारीक चिरलेला टोमॅटो घातला आणि हे संपूर्ण वाटण जे आहे तर ते मिक्सरमध्ये घातलं. कारण आपल्याला छान असं हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे. मग वाटीमध्ये डाळ ती होती त्यातच पाणी घातलं आणि थोडंसं पाणी यामध्ये घातलं, कारण आपल्याला ना ही अशी म्हणजे ग्रेव्ही टाईप पाहिजे, पातळ अशी ही चटणी पाहिजे. म्हणून आपण मिक्सरमध्ये ना छान अशी बघा एकदम प्युरी टाईप बारीक करून घेतलेली आहे. आय होप तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि आता ना ही छान अशी एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण वाटीमध्ये ही चटणी काढून घेतलेली आहे. किती छान झाली आहे. चला बाय बाय, भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत उद्या. तोपर्यंत बाय.